मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे सर्वेक्षण राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करण्यात आलेलं होतं, या संदर्भातल्या ज्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या त्याचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे. आणि या अहवालामध्ये 40% लोकांनी या अहवालात असं सांगण्यात आलेलं आहे की जे मराठे आहेत ते मागास आहेत, सामाजिकदृष्ट्या मागास आहेत. तर 41% जी मतं आहेत ती मराठा समाज जो आहे तो मागास नाही, सामाजिकदृष्ट्या मागास नाही, अशा प्रकारचा अभिप्राय जो आहे तो या अहवालातून समोर आलेला आहे. मात्र या सगळ्या संदर्भात संदीप शुक्रे जे आहेत या आयोगाचे अध्यक्ष, त्यांनी आता शिफारस केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात, सामाजिकदृष्ट्या मागास असल्यासंदर्भातली. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेडगे आहेत. कसं पाहताय हे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणानंतर आलेल्या या सूचनांकडे? नाही, कसं आहे, एक तर न्यायमूर्ती सुनील शुक्रे साहेबांची नियुक्ती जी आहे तीच मुळात वादग्रस्त आहे. आधी त्या ठिकाणी ओबीसीचे मागासवर्गीय आयोग होता, त्यामुळे ओबीसीचे त्या ठिकाणी न्यायमूर्ती होते. त्या न्यायमूर्तींना त्यांनी काढून टाकलं. त्यानंतर 3-4 ओबीसीचे त्या ठिकाणी सदस्य होते, ते पण सगळे काढून टाकले आणि त्या ठिकाणी मराठा आणि ब्राह्मण नेमले. आता हे सुनील शुक्रे साहेब कोण आहेत? हे सुनील शुक्रे साहेब जरांगे साहेबांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना त्यांचं उपोषण सोडण्यासाठी मराठा आरक्षण कायदेशीर कसं मिळू शकतंय हे त्यांना समजून सांगणारे सुनील शुक्रे सरळ म्हणणारे. आता त्यांनाच या ठिकाणी मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी त्यांना अपॉइंट केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मला सांगा. एक तर त्यांची नियुक्ती, त्यांनी जे मॅन्डेट स्वीकारलेलं आहे की मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी त्यांनी मॅन्डेट स्वीकारलं. हे मॅन्डेट स्वीकारण्यामुळेच हे बेकायदेशीर आहे. कारण सुप्रीम कोर्टचा निकाल 5 मे 2021 झालेला आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही, निकष पूर्ण करत नाही. असं असताना पुन्हा त्याच विषयावरती तो मॅन्डेट स्वीकारणं म्हणजे कदाचित हा सुप्रीम कोर्टाचा अवमान सुद्धा होणार आहे. हा सगळा विषय कोर्टात जाणारच आहे. पण एकंदरीत त्यांनी जे मॅन्डेट स्वीकारलं तेच मुळी चुकीचं आहे. आणि एक तर ते स्वतः मराठा समाजाचे आहेत, मराठा आरक्षण आंदोलनात भाग घेतलेली हे आहे ते. आणि त्यामुळे अशा माणसाकडून जो अहवाल जो आहे तो काय येणार, तो शेवटी मराठा समाजाला असाच अहवाल येणार आहे तो. त्यामुळे हे 40% आले काय आणि 41 आले काय, ते शेवटी सुनील शुक्रे साहेब त्यांनी रिकमेंडेशन केलंच असणार त्यांनी सरकारला की मराठा समाज आता मागासलेला आहे. आता कितव्यांदा मागासवर्गीय व्हायचं? जवळ 5-6 आयोगांनी सांगितलंय की मराठा समाज मागासलेला नाही आहे. आता शेवटी संदीप गायकवाड साहेब न्यायमूर्ती, त्यांचा अहवाल जो आहे त्यांनी पण सांगितलं की मराठा समाज मागासलेला आहे. पण ते पण फेटाळलं गेलं ना. शेवटी काय, तर मराठा समाजाला कसंही करून मागासवर्गीय करायचा हा जो घाट घातला जात आहे ह्याच्या मागचं गणित काय मला समजत नाही आहे. ह्याच्यामुळे काय म्हणजे काय षडयंत्र आहे? मराठा समाजाची मागणी होती का अशी की आम्हाला मागासवर्गीय करा? राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे अण्णासाहेब पाटलांच्यापासून ते शालीनताई पाटलांपासून ते मराठा सेवा संघ आतापर्यंत गेल्या 30-40 वर्षाची मागणी हीच होती की मराठा समाजाला आर्थिक मागासलेपण करून त्यांना आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी होती. त्यांना ओबीसीत करा अशी मुळीच मागणी होती. उलट ते म्हणाले की हे मंडल कमिशनच्या शिफारसी हा विषाचा प्याला आहे. अशा प्रकारचे त्यांनी त्या काळातली भाषणं आहेत, त्यांची पुस्तकं आहेत त्यावेळेची. आता अचानक हा जो विषय झाला की आता पुन्हा मागासवर्गीय करा. हे मागासवर्गीय केल्यामुळे काय होणार काय आहे की मागासवर्गीय केल्यामुळं त्यांना ओबीसीत येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, तो कायदेशीर होणार आहे. कारण घटनात्मक आयोग आहे, घटनात्मक आयोगानं घटनात्मक दिशा मागास ठरलेला आहे. मग त्यामुळे तो घटनात्मक दिशा मागासलो ठरलेला जर मागास झाला तो कुठं जाणार मागासलेला? कारण तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची कॅप आहे, 9 बेंचच्या जजेसची इंदिरा सानी केसमध्ये कॅप आहे की 50%च्या वर तुम्हाला देताच येत नाही. आता उद्या कायदा पारित करणार आहेत, ॲडिशनल 10% किंवा 12% देतील ते टिकणार आहे का? ते टिकणार नाही. मग टिकणार काय? जर हे मागासवर्गीय जर टिकलं तर मग काय, मग हे कुठं जाणार मराठा? हे मराठा समाज हे ओबीसीत त्यांना घ्यावं लागेल ना. कारण वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड. आणि वन्स बॅकवर्डनेस इज अप्रूव्ड बाय द सुप्रीम कोर्ट, देन व्हॉट विल हॅपन? त्यांना ओबीसीमध्ये येण्याशिवाय दुसरा मार्ग येत नाही. कारण एसटीमध्ये जाऊ शकत नाही, एसटीमध्ये जाऊ शकत, त्यांना 50%च्या आतच यावं लागेल. आणि ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ते ओबीसीमध्ये येतील. त्यावेळी मग मात्र आम्ही काहीच करू शकणार नाही आहे. आणि म्हणून आमचं ऑब्जेक्शन जे आहे की त्यांना मागासवर्गीय न करता जे सकल मराठा समाजाची जी मागणी होती, 58 मोर्चांची मागणी जी होती, त्यामध्ये त्यांनी अशी ते स्पष्ट मागणी केली की आम्हाला कुणाच्याही ताटातलं घ्यायचं नाही, आम्हाला 50%च्या वरती वेगळा वर्ग म्हणून मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. आता काय चाललंय, आता एक तर कुणबी दाखले घ्या, त्यांचे सगळे सोयरे पण घ्या, म्हणजे जवळपास आता 57 लाख कुणबी दाखले.
त्यांचे सगळे सोयरे 4-5 झाले तरी 2.5-3 कोटीमध्ये संपूर्ण समाज इकडे घालायचा आहे. आता परत आणि हे मागासवर्गीय करून बिल पास करून आणखीन टिकणार आरक्षण म्हणून आणखीन परत हा एक उपद्व्याप सुरू आहे. आता की हे पण आरक्षण म्हणजे कुणब्यांचं प्रमाण आरक्षण, परत आता हे कायदा पास करून मिळणारं आरक्षण प्लस EWS आरक्षण, मराठा समाज किती आरक्षण देणार आहे सरकार मला कळत नाही आहे. पण त्याच्यामध्ये आता त्या कुणबीचे दाखले देऊन तुम्ही ओबीसीवरती गणनाचं आणलेलंच आहे. त्यामुळे ओबीसी भयभीत झालेलं आहे की हे काय चाललंय सगळं. एका समाजासाठी किती प्रक्रिया, 1,58,00,000 कुटुंबांचं सर्वेक्षण त्यांनी 10-12 दिवसात संपवलं. या भारत देशाच्या इतिहासात एवढं मोठं सर्वेक्षण कधी संपलेलं नाही असं काय. त्यामुळं हे आम्ही जात ह्याच्या गणना करा म्हणून सांगतोय. मग ते तर 15 दिवसात होऊन जाईल मग काय. ते तुम्ही काय करत नाही आहे. फक्त एका मराठा समाजाने 360 कोटी खर्च केले. 500 कोटीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जमातींची सगळी जातीला जनगणना होऊन जाईल आणि स्पष्टपणे कुणाचं किती संख्या आहे त्याप्रमाणे त्या सगळ्या प्रत्येकाचा विकास तुम्हाला करता येईल ना. पण हे काय केलं जात नाही आहे. आणि फक्त एका मराठा समाज एकच हे करून, कारण ते तर धनदांडगा आहे, तो आंदोलन करू शकतोय. 10-10 लाख गाड्या 200-200 JCB घेऊन तो आंदोलन करू शकतोय. बाकी आम्ही ओबीसी 4.25 जमाती असले पण गरीब जमाती आहेत, पोटासाठी वणवण करत भटकत आहेत, पालात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ते आंदोलन करण्याची क्षमता नाही आहे ना. म्हणून तुम्ही सत्तेच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं आरक्षण गळंकत करणार का, दिवसा ढवळ्यात डाका घालणार का त्याच्यावरती. म्हणून माझी विनंती आहे, माझी मराठा समाजाचा विनंती आहे की तुम्हाला खरंच टिकणारं आरक्षण हवं असेल तर हे सगळं ओबीसीतलं आरक्षण आणि 8 दिवसात मागासवर्ग डिक्लेअर करायचं हे काय जे आहे हे काय कोर्टात टिकणारं नाही आहे. कारण मागच्या वेळचा गायकवाड कमिशनचा अहवाल जर तुम्ही बघितला तो जवळपास 3-4 महिने तो सर्वेक्षण चालू होता. आणि त्या न्यायमूर्ती गायकवाड कमिशनचा अहवाल जो आहे, मला वाटतं 1000 का 5000 पानाचा अहवाल, त्यावेळी असंच केलं, एका दिवसात स्वीकारला, एका दिवसात अधिवेशन, एका दिवसात मान्यता, झाला कायदा पास. काय झालं त्याचं, पुढं टिकला सुप्रीम कोर्टमध्ये नाही टिकला. आता ह्यावेळी ह्याच्यापेक्षा आणखीन 10-12 दिवसात सर्वेक्षण आणि एका दिवसात आता अहवाल आला सुद्धा, अजून कुणाला दाखवला पण नाही, कोण त्याच्यावर चर्चा. आता एका दिवसात काय चर्चा करणार आणि हे कसं काय होणार मला माहीत नाही. पण एकंदरीत काय आहे की हे घिसाडघाई जी चालू आहे की मराठा समाजाला कसं हे केवढं आरक्षण जे आहे हे करायचं, पण त्याच्यामध्ये ओबीसीला धक्का लागणार नाही हा शब्द आम्हाला सरकारने दिलेला आहे. तो सरकार कसा पाळणार आहे हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही आमचा प्रश्न सोडवा ना. एक तर कुणबी दाखले तुम्ही हे केलंय, सगळ्या सोयऱ्याचा GRचा सुद्धा तुम्ही अधिसूचना तुम्ही काढणार आहे. आता त्याची मुदत संपली 16 तारखेला. एकीकडे हे तुम्ही मागासवर्गीय करून त्यांना 50% वरचं तुम्ही आरक्षण द्यायला लागलं आहे. मग हे ओबीसीचं आरक्षण तुम्ही कसं टिकवणार आहे. आमची भूमिका ही आहे की मराठा समाजाला टिकणार आरक्षण तुम्हाला द्यायचं आहे, 50% वरचं आरक्षण द्या, EWS आरक्षण वाढवा, आमचं काही म्हणणं नाही. वरच्या 40%तलं अजून 10-12% घ्या, 15% घ्या, 20%, ते आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की तुम्ही काही करून ओबीसीमध्ये येता कामा नये. हे तुम्ही बॅकवर्डनेसचा जो हा विषय चालू केला आहे त्याच्यामुळंच आम्ही हा बॅकवर्डनेसला आमचा विरोध आहे. आमचा कायद्याला विरोध तुमच्या नाही आहे. ते बॅकवर्डनेस तुम्ही जो सिद्ध करत आहात इथं ते तुम्ही ॲक्सेप्ट करत आहे विधानसभा, त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे. ते बॅकवर्ड नाही आहेत, ते धनदानगे आहेत, प्रस्थापित आहेत, पाटील मंडळी आहेत, 96 कुळे आहेत, 92 कुळे आहेत. आणि हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा तुम्ही असं बोगस सर्वेक्षण, ज्याचा बंगला आहे त्यानं झोपडी दाखवायची, ज्याच्या घरापुढे 4 गाड्या आहेत त्यानं सगळ्या मी मजुरी करतोय, हे सगळं अशा सगळ्या हा जो खोटा सर्वेक्षण झालेला आहे ह्याची उद्या चौकशी झाली तर काय होणार आहे. प्रत्येक मराठा समाज बांधवाने त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड दिलेलं आहे. आता आधार कार्ड म्हणजे काय कळतंय का सगळ्यांना. आधार कार्ड म्हणजे त्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक केलेलं आहे, त्याच्या प्रॉपर्टी लिंक केलेल्या आहेत. मग काय एवढं उद्या जर चौकशी झाली आणि त्या आधार कार्डमध्ये तुम्ही खोटी माहिती दिली सिद्ध झालं तर तो मराठा बांधवसुद्धा अडचणीत येणार आहे. आणि जो अधिकारी ज्याने सरकारच्या दडपणाखाली येऊन जी माहिती गोळा केलेली आहे खोटी माहिती, तो सुद्धा अडचणीत येणार आहे ना. म्हणजे एकंदरीत हा सगळा जो अशी ही बनवाबनवी जी आहे ही कशासाठी, शेवटी कायद्याचं राज्य आहे ना हे. आणि गाव कसं आपण कुठला प्रस्थापित मराठा, त्याची काय प्रॉपर्टी आहे, काय शेती आहे, ऊसाचे मुळे आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा, सगळं माहिती आहे ना सगळ्यांना. ते लपून राहत नाही ना. आणि म्हणून असं कागदावर तुम्ही माहिती देऊन तुम्ही सर्वेक्षण हे केलं तर उद्या ते चॅलेंज झालं तर ते बाहेर निघणारच सगळं. त्यामुळे अडचणीत तो मराठा बांधव पण येणार आहे, सरकार पण येणार आहे, आणि ते अधिकारी पण येणार आहेत ना. म्हणून आमची मागणी आहे की हे सगळं न करता, आता ह्याच्यातून कुणाचं हित साधणार आहे मला माहीत नाही आहे, पण एकंदरीत जे आहे ते त्याच्यामध्ये मराठा समाजाचं हित साधलं जाणार नाही आहे. कारण एकदा तुम्ही कुणबी दाखला घेतला तर तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण घेता येणार नाही. एकदा कुणबी म्हणून घेतला तर तुमचे परतीचे दर कापले जाणार आहेत, तुम्हाला EWS आरक्षण सुद्धा घेता येणार नाही आहे. मग कुणबी दाखला घेऊन काय होणार आहे.
ते कुठे येणार आहेत, ते ओबीसीमध्ये येणार कुणबी दाखले घेऊन. मग आता हे आमचं रोहिणी कमिशन झालेलं आहे, रोहिणी कमिशन शिफारशी केलेल्या आहेत, सगळं 27%चं 9% असं त्यांनी विभाग होणार आहेत, त्याचे वर्ग होणार आहेत. आणि मराठा समाज हा कुणबी म्हणून जरी आला तर एका 9% जाणार. मग 9%तलं त्यांना मिळणार किती? 2%, हार्डली 2% मिळणार त्यांना. इकडं तुम्ही 8.5% घालवायला तयार झाला. इकडं EWSमध्ये 8.5% त्यांना मिळतंय आता. त्याप्रमाणे 40%तलं वरचं आरक्षण मिळायला लागलेलं आहे. मग हे आरक्षण सोडून तुम्ही 2%साठी हा उपदय आहे. म्हणजे मराठा समाजाचे जे विचारवंत आहेत किंवा तज्ज्ञ आहेत हे ह्या गोष्टी विचार का करायचा मला कळत नाही आहे. आता जरांगेंना मी काय दोष देणार नाही, कारण काय त्यांचं म्हणजे कायदा ज्ञान, ते कोर्ट कचेरी आणि सगळं अध्यादेश, आयोग, बिल, हे सगळं जे आहे, हे कमिशन, हे सगळे त्यांच्या विचाराच्या कॅपेच्या बाहेरचे आहेत. पण दुसरे तज्ज्ञ मंडळ आहेत ना, त्यांनी तर समजायला पाहिजे की मग खरंच मराठा समाजाचं हित कशामध्ये आहे, हे सगळं करून मराठा समाजाला काय मिळणार आहे. त्यामुळं हा सगळा विषय जो आहे, ह्या सगळ्या विषयामध्ये माझी पुन्हा विनंती माझी सरकारला की आपण आम्हाला शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या धक्का लागणार नाही, तो तुम्ही कसा धक्का लागणार नाही एवढी स्पष्टता जे आहे ते तुम्ही आम्हाला ओबीसीला द्या ना, मग आम्ही सगळ्याला पाठिंबा देतो. पण तुम्ही ते करायला तयार नाही. तुम्ही एका दिवसात तुम्ही बिल पास करणार, 8 दिवसात सर्वेक्षण करणार आणि मग सांगणार की आता आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे. आणि मग आम्ही काय करायचं? ह्या ओबीसीने महाराष्ट्रात काय कुणाकडे बघायचं आणि कुणाकडे दाद मागायची? मग शेवटी आम्हाला न्यायाला दाद मागावीच लागेल. म्हणून हे जरी बिल पास झालं, त्या बिलमध्ये आमची मागणी सरकारकडे, त्या बिलामध्ये त्यांनी उपकलम टाकावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहावं की हा कायदा जरी पारित होत असेल तर ह्याचा इफेक्ट जो आहे, ह्याचा परिणाम ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही होणार नाही, असं स्पष्टपणे उपकलम जे आहे ते त्या कायद्यामध्ये घातलं पाहिजे. अशी आमची, कारण कायदा तुम्ही आता पास करणार आहे तर अधिवेशन बोलवल्यामुळे कायदा पास होणारच आहे. तुम्ही सर्वेक्षणचा अहवालही आलेला आहे आता, त्याच्यामध्ये बॅकवर्डली सिद्ध झालेलं आहे पुन्हा एकदा, त्यामुळे ते तुम्ही करणारच आहात. मग त्यामध्ये आमची मागणी तेवढं तर तुम्ही एक करा काय, म्हणजे तेवढा तर आधार आमचा ओबीसीला धक्का लागणार नाही. म्हणून हा सगळा विषय जो आहे, हा मराठा आरक्षणाचा विषय फार किचकट होत आला आहे. अक्षरशः खेळखंडोबा जो आहे तो मराठा आरक्षणाचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीचा आरक्षणाचा पण खेळखंडोबा जो आहे. कारण कधी नव्हे ते गावागावामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा उभा राहिला ना. गुण्या गोविंदानं राहणारे ही मंडळी सगळे गावामध्ये आज एकमेकांकडे शत्रू म्हणून बघतायत की हे आमच्या मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली काय मंडळी ही सगळी. आम्ही त्यांना मतं दिली, आम्ही त्यांना आमदार केलं, आम्ही त्यांना मंत्री केलं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं आणि प्रामाणिकपणे केलं सगळं. त्यांची गुलाला आम्ही उजवलं, त्यांच्या विजयाचे उत्सव आम्ही साजरे केले ना. मग आज आमच्या मुलांचं हे हक्काचं आरक्षण जे आहे ते तुम्ही काय हिसकावून घेताय? हा गावागावातला हा ओबीसी ह्या वेदना आहेत आणि हा ओबीसी हा प्रश्न विचारतोय. आणि म्हणून आम्हाला शेवटी तो पक्ष जो आहे आम्हाला स्थापन करावा लागला, कारण सत्तेच्या माध्यमातून आमचं आरक्षण जर कोणी हिसकावून घेत असेल आमच्या मुलाबाळांचं भविष्य, तर मग आम्हाला सत्तासुद्धा जे आहे, सत्ता आम्हाला शेवटी हस्तगत करावी लागेल. कारण लोकशाही आहे, 60% जे आहे हा ओबीसीचं हे जे आहे वोट बँक 60% आहे. आणि त्यामुळं आम्ही आमचं जे आहे, आम्ही आमचा उमेदवार उभा करू शकतो, त्याला निवडून आणू शकतो आणि त्या माध्यमातून सत्ताही आम्ही आणू शकतो. म्हणून ओबीसीना स्वतंत्र पक्ष जो आहे तो स्थापन करावा लागला. आणि या सगळ्या स्थितीमध्ये आता तुम्ही 2 गोष्टी तर ज्या म्हणाल्यात त्यातलं एक होतं की हे सगळं जे आहे ते न्यायालयाच्या समोर टिकणार नाही. त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही न्यायालयात जाणार का? दुसरं तर तुम्ही ज्या सर्वेक्षणावरच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की याच्यामध्ये अनेक ठिकाणी खोटी माहिती दिलेली आहे, मग या सर्वेक्षणासंदर्भात देखील तक्रार दाखल करणार आहात का किंवा त्याच्या तपासणीची मागणी करणार आहात का? हे पहा, ओबीसी आरक्षणावरती गंडांतर येणार असेल ह्या सगळ्यामुळं तर आम्हाला न्यायालयात दाद मागावीच लागेल. त्याच्यामध्ये सुनील शुक्रे साहेबांच्या नियुक्तीपासून जे सदस्य नेमलेले आहेत, कारण आयोगाची मुदत संपायला 6 महिने असताना नवीन नियुक्त्या ज्या आहेत त्या करता येत नाहीत कायद्याप्रमाणे, मागास आयोगाच्या कायद्यात, त्यासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. आता त्या हे जे नवीन एक सदस्य जे आहेत त्यांनी सही करायला नकार दिल्यामुळे वाचल्याशिवाय मी करणार नाही असं आमची माहिती आहे की त्या वाचल्याशिवाय सही करणार नाही हे असं बोलल्यामुळे त्यांना एका दिवसात फटकीत तुम्ही मेश्राम साहेबांना हकालपट्टी केली. हे काय चाललंय मग ह्या आयोगामध्ये? म्हणजे आयोगाला शेवटी कायदा बिदा काय आहे की नाही? मला का हम करे सो कायदा जो आहे, ठीक आहे, आता हे सगळं राज्य आहे तुमचं, तुम्ही करू शकता. म्हणून तर आम्ही आव्हान शेवटी राज्याला आम्हाला आव्हान द्यावंच लागेल ना. म्हणून माझी विनंती आहे सरकारला, तुम्ही हे सगळं थांबवा. मराठ्यांना जे सकल मराठा समाजाची जी मागणी आहे की तुम्ही आधी घटना दुरुस्ती करा, 50%ची मर्यादा वाढवून घ्या पार्लमेंटमधून, की तुमचं आता अजून एक पार्लमेंट सेशन आहे ना, त्या सेशन करून घेऊ शकता. ते करून घेतलं तर टिकता अवश्य मिळू शकते ना.
9 शेड्यूलचं तुम्ही कसं ते तुम्ही हे घ्या, प्रोटेक्शन घ्या. जे तामिळनाडूने केलं ते महाराष्ट्राकडनं का केलं नाही ह्याचं उत्तर मला अजून कोणी दिलेलं नाही आहे. का मागच्या वेळी ते फक्त कायदाच पारित केला, पण 9%चं जे हे जे आहे 9 शेड्यूलचं प्रोटेक्शन जे आहे ते घेतलं असतं निदान 10 वर्ष तरी ते आरक्षण टिकलं असतं ना. पण ते न करता डायरेक्ट मागासवर्गीय आणि इकडं मग 40% कोण खाणार आहे. आता हे आता स्पष्टच होणार आहे की सगळा मराठा समाज मागासवर्गीय होऊन जर ओबीसीत आला तर वरचं 40% जे आहे ते कोणाला राहणार आहे काय, त्याच्यावर कोणाचा हक्क राहणार आहे. कारण एकदा मागासवर्गीय तुम्हाला तिकडे जाताच येणार नाही ना. म्हणून हा विषय जो आहे हा विषय गंभीररित्या घेऊन ओबीसीच्या आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण जर ह्यात होणार नसेल तर आम्हाला न्यायालयीन लढा जो आहे तो आम्हाला द्यावाच लागेल. विशेष अधिवेशन होतं आहे. अहवाल जवळजवळ शिफारस तुमच्या समोरच आहे. या अधिवेशनाकडे कसं पाहताय आणि जशी तुम्ही मागणी केली की उपकलम त्या संदर्भात करावं, काय सांगाल? आता अधिवेशन 20 तारखेला होत आहे. त्या दिवशी सगळा चर्चेचा फास तर होणारच आहे काय. आणि ते बिल जे आहे ते बिल पास होणार आहे. त्या बिलामध्ये आमची एकच विनंती आहे, मागणी आहे सरकारकडे की आपण त्याच्यामध्ये मुख्य कलम तुम्ही जर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तुम्ही कायदा करणार असाल तर त्याच कायद्यामध्ये उपकलम जे आहे ते त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं उपकलम जे आहे ते तुम्ही टाकलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे तुम्ही आता एका दिवसाचं अधिवेशन बोलवलं आहे, काल धनगर आरक्षणाचा निकाल धनगर समाजाच्या विरोधात गेलेला आहे, पण त्याच्यामध्ये जजेसनी हे सांगितलं आहे की तुम्ही पार्लमेंटमध्ये तुम्ही हे करू शकता म्हणून. आता जर महाराष्ट्र शासनानं जर तुम्ही जर कायदा करत असाल तर एखादा ठराव धनगर समाजाला पारित करा ना उद्याच्या अधिवेशनामध्ये, एक दिवसा अधिवेशनामध्ये, आणि पार्लमेंटला तुम्ही विनंती करा की धनगर समाज हा धनगर हा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा समाज आंदोलन करत आहे 75 वर्षापासून आणि धनगर महाराष्ट्रात काहीच नाही, जे आहे ते धनगर आहे. आणि धनगर एकच आहे म्हणून तुम्ही आरक्षण द्यायला परवानगी द्या. अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो उद्याच्या अधिवेशनामध्ये हा पार्लमेंटला पाठवावा आणि धनगर समाजा मराठा समाजासोबत धनगर समाजाला न्याय द्यावा अशी सुद्धा मागणी जी आहे मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर ते ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेडगे आणि ज्या पद्धतीच्या ह्या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होतो आहे, अभिप्राय येत आहेत, या संदर्भात त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे. आणि प्रसंगी जर ओबीसीचं आरक्षण जात असेल तर न्यायालयात देखील दाद मागितली जाईल आणि अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो प्रश्न मांडला जाणार आहे त्या संदर्भात त्याचबरोबर धनगरांच्या आरक्षणाचा देखील प्रश्न मांडण्यात यावा आणि ओबीसींच्या बाबतचं उपकलम जे आहे ते देखील या अधिवेशनामध्ये जे आहे ते मांडलं जावं अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन विजय देसाईचं प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.